1 जुलैपासून देशामध्ये 10 मोठे बदल होणार आहेत। बँकिंग क्षेत्र, दागिन्यांची खरेदी याबद्दल काही बदल करण्यात आलेले आहेत। घरगुती सिलेंडरच्या किमती आणि काही कंपन्यांच्या गाड्यांच्या किमतीमध्ये सुद्धा बदल होणार आहे। नमस्कार मित्रांनो 1 जुलै पासून सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। बघा 10 वर्षातील सगळ्यात मोठे बदल 1 जुलै 2025 पासून होणार आहेत। तर याच्यामध्ये पिवळे किंवा केसरी रेशनधारक असतील, स्टेट बँकेचे ग्राहक असतील, पोस्ट बँकेचे ग्राहक असतील, गॅस ग्राहक असेल, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, तर या सर्वांसाठी 1 जुलै 2025 पासून महत्त्वाचे 10 बदल सुद्धा होणार आहेत। बघा मागील 10 वर्षांमध्ये एवढे मोठे बदल कधीच झालेले नव्हते, परंतु 1 जुलै 2025 पासून गॅस ग्राहक असतील, जिओचे सिम वापरणारे ग्राहक असतील, एअरटेल कंपनी असेल, ओडाफोन असेल, आयडिया असेल, यांसारख्या कंपनीचे सिम कार्ड वापरणारे ग्राहक असतील, तर या कंपनीने सुद्धा काही बदल केलेले आहेत। त्यासोबत पेट्रोलच्या किमती असेल, डिझेलच्या किमती असतील, तर याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। बघा तुमच्याकडे सुद्धा 2 चाकी गाडी असेल, 4 चाकी गाडी असेल, तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण कामे करायची आहेत, अन्यथा तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। सोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सर्वात मोठे बदल 1 जुलै पासून होणार आहेत। त्यासोबत जर तुम्ही रेशनधारक असाल, पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल, तर तुमच्या रेशन कार्डवरती महत्त्वपूर्ण नियम लागू सुद्धा करण्यात येणार आहेत। बघा 1 जुलै 2025 पासून रेशन कार्डवरती सुद्धा काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत। म्हणजेच तुम्हाला पूर्वीपासून फक्त गहू आणि तांदूळ मिळत होते, आता तुम्हाला किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अजून काही महत्त्वाचे निर्णय रेशन कार्डवरती सुद्धा लागू होणार आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबतच 1 जुलै 2025 पासून सोन्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं असेल, 22 कॅरेट सोनं असेल, 18 कॅरेट सोनं असेल, 14 कॅरेट सोनं असेल, म्हणजे जे सोन्याचे भाव आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहे। सोन्याच्या किमती कमी जास्त होणार आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासोबत जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तर तुमच्यासाठी सुद्धा 1 जुलै 2025 पासून काही आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत, तर काही दुःखाचे निर्णय सुद्धा लागू होणार आहेत। म्हणजेच शेतासंबंधित सुद्धा महत्त्वपूर्ण नियम लागू होणार आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तर तुम्ही सुद्धा PM किसान योजना, नमो शेतकरी योजना यांसारख्या योजनांचा लाभ 100% घेत असाल, तर या योजनांमध्ये 1 जुलै 2025 पासून काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा होणार आहे, ते नियम सुद्धा बघून घ्या। परंतु तुमचं बँक खातं स्टेट बँकेमध्ये असेल, पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल, म्हणजेच कोणत्याही बँकेमध्ये असेल, तर त्या बँकेवरती सुद्धा महत्त्वपूर्ण असे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत। म्हणजेच तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असेल, तर त्या बँकेवरती सुद्धा महत्त्वाचे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत। म्हणजेच तुम्हाला बँकेमधून पैसे काढायचे असतील किंवा बँकेमध्ये पैसे टाकायचे असतील, तर त्यासाठी सुद्धा महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुमच्यासाठी सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आनंदाचे निर्णय लागू सुद्धा करण्यात येणार आहे। त्यासोबत जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचे नियम 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत। बघा एकंदरीत रेशनधारक असतील, गॅस ग्राहक असतील, पेन्शनधारक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तर या सर्वांसाठी 1 जुलै 2025 पासून महत्त्वाचे बदल होणार आहेत। त्यासोबत काही आनंदाचे निर्णय लागू होणार आहेत, तर काही दुःखाचे निर्णय लागू होणार आहेत। बघा एक एक करत सर्व आपण निर्णय सुद्धा बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा आपण सर्वात प्रथम सिम कार्डवरती काय बदल होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा तुमच्याकडे सुद्धा मोबाईल असेल, त्या मोबाईल मध्ये जिओ कंपनीचं, एअरटेल कंपनीचं किंवा कोणत्याही कंपनीचं सिम असेल, तर तुम्ही सुद्धा त्या सिम कार्डचा एक नियम सुद्धा पाळायचा आहे, तो नियम सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत जे पेट्रोलचे दर आहेत, सोबत डिझेलचे दर आहेत, तर याच्यामध्ये 1 जुलै 2025 पासून महत्त्वाचे बदल होणार आहेत। पेट्रोल संबंधित काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा
होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु सर्वात अगोदर आपण रेशन कार्ड संबंधित 1 जुलै 2025 पासून जे महत्त्वाचे बदल होणार आहेत, महत्त्वाचे नियम लागू होणार आहेत ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात. बघा, तुमच्याकडे सुद्धा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या नियमांचा फायदा 100% होणार आहे. बघा, तुम्हाला प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या आधारावरती रेशन धान्य मिळत आहे. परंतु 1 जुलै 2025 पासून जर तुम्हाला रेशन कार्डवरती रेशन धान्य मिळवायचं असेल तर तुम्ही सुद्धा या महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे. कारण सध्याच्या स्थितीला बघायला गेलं तर खरोखर पात्रतेमध्ये बसणारे कमी रेशनधारक आहेत, परंतु काही असे रेशनधारक आहेत की ते पात्रतेमध्ये बसत नाही तरी पण ते रेशन कार्डच्या आधारावरती धान्य सुद्धा घेत आहेत, रेशन कार्डच्या आधारावरती विविध योजनांचा लाभ सुद्धा घेत आहेत. तर त्यांचा लाभ बंद करायचा आहे. यासाठी 1 जुलै 2025 पासून महत्त्वाचे 2 नियम सुद्धा लागू होणार आहेत. ते नियम सुद्धा बघून घ्या. परंतु जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सुद्धा सोन्यावरती जे नियम लागू होणार आहेत ते नियम सुद्धा समजणार आहेत. आणि जर तुम्हाला हे नियम समजले तर तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे. बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत. बघा, सोन्यावरती काही महत्त्वपूर्ण असे टॅक्स लावण्यात येत होते, परंतु ते टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहेत. परंतु राज्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत तेवढे सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा लाभ, पीएम किसान योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा 1 जुलै 2025 पासून महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लागू होणार आहेत. म्हणजेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला फक्त 6 रुपये मिळत होते. 1 जुलै 2025 पासून याच्यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे. तर ती वाढ किती रुपयांची होणार आहे. त्यासोबत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला वर्षाकाठी 6 रुपये मिळत होते. तर त्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला जास्त रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल तर या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जास्त पैसे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे, तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांच्या रकमा वाढवून देण्यात येणार आहे. परंतु 1 जुलै पासून शेती संबंधी सुद्धा महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये एवढे मोठे बदल कधीच केलेले नव्हते, परंतु आताच्या सालामध्ये म्हणजेच 2025 मध्ये हे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 जुलै 2025 पासून हे बदल सुद्धा होणार आहे. तर एक एक करत सर्व बदल कशा पद्धतीने होणार आहेत, कोणत्या वस्तूंची किमती वाढणार आहेत, कोणत्या गोष्टींची काळजी तुम्ही सुद्धा घ्यायची आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर बघा, सर्वात प्रथम बँकेवरती जे नियम लागू होणार आहेत, बँकेमध्ये जे महत्त्वाचे बदल होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल तर त्या बँकेसोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे, जेणेकरून तुमचं बँक खातं सुरक्षित राहणार आहे. तुमच्या बँकेमधून कोणत्याही पैशांची चोरी सुद्धा होणार नाही. बघा, सध्याच्या स्थितीला ऑनलाईन घोटाळे समोर येत आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलं तर तुमचं बँक खातं सुरक्षित सुद्धा राहणार आहे. बघा, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल तर तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे, कारण भरपूर नागरिकांचं एकच बँक खातं असतं आणि त्याच बँकेमध्ये ते सर्व पैसे ठेवत असतात. परंतु जर तुमचे पासवर्ड सायबर गुन्ह्यामध्ये नोंद झाले तर तुमच्या बँकेमधील सर्व रक्कम सुद्धा गायब होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर बँकेशी आधार कार्ड लिंक केलं तर तुमचा 100% फायदा सुद्धा होणार आहे. सोबतच ज्येष्ठ नागरिक, बघा, ज्या नागरिकांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून 3000 रुपयांची योजना 1 जुलै 2000 पासून सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा मिळणार आहे. त्यासोबत 1 जुलै 2025 पासून सोन्याच्या किमती अजून वाढण्याचा निर्णय सुद्धा आलेला आहे, अंदाज सुद्धा आलेला आहे. म्हणजेच 1 जुलै 2025 पासून 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव तर याच्यामध्ये वाढ सुद्धा होणार असल्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे. त्यासोबत जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सुद्धा 2 योजनांचे पैसे मिळत असतात. तर त्या 2 योजनांमध्ये 1,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 1 जुलै पासून त्याची अंमलबजावणी सुद्धा
होणार आहे. सोबतच गॅस ग्राहक बघा, तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा गॅस असेल तर त्या गॅसच्या किमती 50 ते 100 रुपयांनी कमी सुद्धा होणार आहेत. म्हणजेच त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. त्यासोबतच 1 जुलै 2025 पासून लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा होणार आहेत. बघा, महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असेल त्यांनाच 1 जुलैच्या पुढे हप्ते सुद्धा मिळणार आहेत. म्हणजेच तुमच्या अर्जांची छाननी पुन्हा एकदा 1 जुलै पासून करण्यात येणार आहे. त्यासोबत रेशनधारक असेल तर या रेशनधारकांना सुद्धा दिलासा मिळणार आहे. त्यांना आतापासून 9 जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, 1 जुलै 2025 पासून काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. नियम सुद्धा लागू होणार आहे. तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करायचं.